हॅलो फ्रेंड्स, आज आपण पिको फॉलच्या मशीनची सेटिंग कशी करायची आणि पिको फॉल करते वेळेस कोणता दाब यूज करायचा आणि झिगझॅग टिप करते वेळेस कोणता दाब यूज करायचा हे शिकून घेऊयात। हा जो दाब आहे तो झिगझॅग टिपला आणि फॉल लावायला यूज होतो। परत साध्या टिपसाठी सुद्धा हा दाब यूज होतो आणि हा जो दाब आहे तो पिकोसाठी यूज होतो। हा बघा, हा जो दाब आहे पिकोसाठी यूज होतो। तर आपण सुरुवातीला साधी टिप कशी करायची आणि झिगझॅग टिप कशी करायची हे शिकून घेऊयात। हा जो दाब आहे हा मी तर अटॅच करून घेते। हा बघा, मी इथं हा लावून घेते। आणि परत या स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने हा इथं पॅक करून घेऊयात। पॅक झाला आणि इथं बघा, इथं ह्या जो नट आहे इथे 1 2 3 4 5 असे नंबर दिलेले आहेत। 0 पासून 5 पर्यंत असे नंबर दिलेले आहेत आणि इथं 1 2 3 4 5 असे नंबर दिलेले आहेत। तर एकदम शेवटच्या 5 नंबरवर जर आलात तर तुम्ही झिगझॅगची टिप आणि तुम्ही पिको करू शकता। तर आपल्याला सुरुवातीला साधी टिप बघायची आहे, त्यामुळे हा जो नट आहे हा असा उचलायचा आणि हा 0वरती आणायचा आणि इथं पॅक करायचा। इथं पॅक केले मी। त्यानंतर हा जो नट आहे असा गोल फिरवायचा इकडे माझ्या साईडला आणि परत तो वरती 5 नंबरवरती घेऊन जायचा आणि पॅक करून घ्यायचा। त्यानंतर आपण पिको फॉलच्या मशीनमध्ये धागा कसा ओवायचा हे गेल्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो आणि परत सुई कशी अटॅच करायची हे सुद्धा शिकलो होतो। जर तुम्हाला माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही चेक करू शकता। तर आपण सुरुवातीला साधी टिप मारून घेऊया। हे मी साधी टिप मारली आहे आणि साधी टिप बघा किती छान आलेली आहे। जर तुमच्याकडं 2 मशीन घ्यायला जर पैसे नसतील तर तुम्ही ही एकच पिको फॉलची मशीन घेऊ शकता। त्यावरती पिको फॉलच्या मशीनवर तुम्ही साधी टिप पण करू शकता आणि पिको फॉलला साड्या आल्या तर पिको फॉल पण करू शकता। आता आपण झिगझॅग टिप कशी करायची हे शिकून घेऊयात। तर हाच जो नट आहे तो असा वरती करायचा आणि हे 3 नंबरवरती घेऊन जायचा आणि पॅक करून घ्यायचा। त्यानंतर हा जो नट आहे हा सुद्धा आपण 3 नंबरवरती पॅक करून घेऊन येणार आहोत। 3 नंबरवरती नेऊन मी पॅक केला। आता आपण झिगझॅग टिप करून घेऊयात। हा जो दाब आहे तो झिगझॅग टिपसाठी, ओव्हरलॉकसाठी आणि फॉल लावण्यासाठी यूज होतो। तुम्हाला वेगळी मशीन घ्यायची गरज नाही लागणार तर हा जर दाब यूज केला तर झिगझॅगला पण यूज होतो, ओव्हरलॉकला पण यूज होतो आणि फॉल लावायला पण यूज होतो। ही झिगझॅग टिपसाठी झिगझॅगची टिप आहे, छान आली बघा किती। आता यानंतर आपण पिको कसं करायचं हे शिकून घेऊयात। तर पिकोसाठी हा दाब यूज होतो। या नट लूज करून हा दाब काढून घेऊयात आणि त्या ठिकाणी हा पिकोचा दाब लावून घेऊयात। हा बघा, पिकोचा दाब मी लावलेला आहे आणि या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हा नट जो आहे तो पॅक करून घेऊयात। हा बघा, पॅक झाला आहे। आता यानंतर हा जो नट दिसतोय तो 5 नंबरवरती करायचा आणि पॅक करून घ्यायचा। जर तुम्ही 5 नंबरवरती जर तुमचं जात नसेल तर तुम्ही 4 नंबरवर सुद्धा करू शकता, कारण 5 नंबरवरती जास्तच पुढे जात असतो। तर मी 4 नंबरवरती केली आणि हा जो नट आहे तो 2 नंबरवरती घ्यायचा।
2 नंबरवरती घेतले आणि पॅक केले इथं. त्यानंतर आपण पिको करून बघूया. पिको कसं करायचं हे बघूया. हा कपडा असा ठेवायचा आणि सावकाश 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 कपडा असा एका हाताने पुढे टाकायचा आणि एका हाताने कवर ठेवायचा. धागा गुंतला होता परत कट केला. मशीन खराब नको व्हायला पण कट केला. पिको पण आपला मस्त झाला आहे. हा बघा हे पिको बघा किती छान झाला आहे. दिसतो ना तुम्हाला? ओके, थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला थ्रेड कसा बसवायचा हे येत नसेल, सुई कशी अटॅच करायची हे जर येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचीही लिंक दिलेली आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये साडीला पिको कसा करायचा आणि फॉल कसा लावायचा हे शिकून घेऊयात. ओके, थँक्यू.